मुंबईतल्या बहुतांश डिस्कोथेकमध्ये तुझं फुगे घ्या फुगे याचं रिमिक्स व्हर्जन वाजवले जातं. हो. ही तुझी खरी मिळकत आहे, ही खरी तुझी शाबासकी आहे. या सगळ्या ह्याच्यात जर एवढं सगळं तू बाहेर जातोयस, पॅन इंडिया हा शब्द तुझ्या बाबतीत लागू व्हावा असं मी म्हणेन. भाषा तू पोहोचवतोयस, पण मुंबई महानगरीच्या उंबरठ्याला तू का स्पर्श केला नाही? म्हणजे तुला खांदे सोडावंसं वाटत नाही का? ज्यावेळेस 2005-6 मध्ये माझी सुरुवात झाली, श्रीकृष्ण चौधरी सर माझे गुरु त्यांच्या माध्यमातून, आणि तो अल्बम आराधाजीबा म्हणून प्रेक्षकांना चांगला आवडला. त्याच्यानंतर माझा इंटरेस्ट त्याच्यात वाढला. मग चला मला आता हिरो बनायचं, अभिनेता बनायचं. तर मी तो 1-2 अल्बम झाल्यानंतर मी 2-3 ठिकाणी मुंबईत आलो पण ऑडिशन द्यायला. पण काय केलंय तुम्ही पहिले, याच्या पहिले काय केलंय, हा जेव्हा मला प्रश्न विचारायचे तेव्हा मी ते माझं दाखवायचो की बाबा हा माझा अल्बम. आता ते तिकडची टेक्निक इकडची टेक्निक खूप जमीन आसमानचा फरक. आम्ही आमच्या लेवलवर ते काम करायचो. इकडच्या लोकांना ते काही म्हणजे ज्या लोकांकडे मी गेलो होतो त्या लोकांनी मला ते खूप डेंजर इग्नोर केलं होतं की गावाकडे ते खानदेशी ते नाही चालणार असं. भाषेवरनं टोनवरनं? हा, टोनवरनं मला ते म्हणजे अपमान फील झाला. पण ते बरं झालं. तिथून मग मी थोडंसं एक जिद्द हे झाली की नको आता आपण करू. कारण मी ऑलरेडी आराधाजीबा मध्ये मी 2 गाणे केले होते. फर्स्ट टाइम मला सरांनी, श्रीकृष्ण चौधरी सरांनी मला उभं केलं की बाबा तू हिरो बन. ऍक्च्युली मी त्या गाण्याचा म्युझिक डिरेक्टर होतो त्या अल्बमचा. पहिला अल्बम होता माझा की तो मी त्याचं म्युझिक केलं होतं. पण त्यांना बरं वाटलं जरा लुक, तर त्याच्यामुळे त्यांनी मला 2 गाणे दिले. मग ते गाणे गेल्यानंतर अल्बम आल्यानंतर परत थोडंसं ट्रोलिंग सारखं कुठे म्हणजे काही लोकांकडून पर्सनली नाव न घेण्यापेक्षा बरं आहे की बाबा ते काय आयरणी गाणे करतो, पोरींमध्ये नाचतो, अशा काही गोष्टी. मग याचा आता लग्नाचा टाइम येईल, कोणी पोरगी पण देणार नाही. अच्छा, ही धडकी भरली होती का? आणि धडकीन मी आतापर्यंत ह्या म्हणजे माझा एक स्वभाव आहे दादा की मला कुणी अशा पद्धतीनं हिनवलं ना तर मी ते जोरात म्हणजे पेटून उठतो. त्याच्यामुळे त्या म्हणून इथपर्यंत हा सगळा प्रवास घडला खरं म्हटलं. मग तुम्ही म्हणताय की मी इकडे का आलो नाही. आता ते इकडचे लोक म्हणजे आता त्यांचं पण प्रेम वाढलं आमच्यावर, खानदेशी कलाकारांवर. आता मी अप्सरा चित्रपट केला, ऍक्च्युली आमचेच खानदेशी आहे. ज्याची करावी कीव तोच घेतो जीव हा चित्रपट माझा येणार आहे अजून पुढे. म्हणजे मराठीमध्ये पण आता बऱ्यापैकी एक भेटतोय चान्स. तर अशा गोष्टींमुळे मी ठरवलं की बाबा आता आपल्याला आपल्याकडेच राहून आता जे करायचं ते करायचं. बरोबर. मग ते यश देणं न देणं हे आपल्याकडच्या मायबाप प्रेक्षकांच्या हाती, देवाच्या परमेश्वराच्या हाती.